नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आज कोरोना स्पेशल प्रश्नावली असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी 28 फेब्रुवारीला एक्झाम दिलेली असेल तर त्यांना माहिती आहे की त्या पेपरमध्ये कोरोनावरती प्रश्न आले होते. तर येणारी जी एक्झाम आहे तर त्यामध्ये सुद्धा कोरोनावरती प्रश्न येऊ शकतात. तर याकरिता मी ही प्रश्नावली बनवलेली आहे. तर ही प्रश्नावली खूप महत्त्वाची आहे, कारण की यामध्ये कोरोनावरती आतापर्यंत जे जे प्रश्न आलेले आहेत किंवा जे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत तर ते सर्व प्रश्न यामध्ये मी घेतलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला भरपूर फायदा होईल. चला तर मग जास्त वेळ वाया न घालवता आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 1. कोविड-19 या आजाराला कारणीभूत विषाणू. तर या आजाराला कारणीभूत असणारा विषाणू कोणता आहे? SARS-CoV-2. ठीक आहे, हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. हा जो प्रश्न आहे हा एक्झाममध्ये येऊ शकतो. आता हा जो विषाणू आहे तर या विषाणूचा सर्वप्रथम शोध कोणी लावला? तर चीनी संशोधक झँग योंगझेन, ठीक आहे, या शास्त्रज्ञांनी लावला आणि त्यांनी याची माहिती ऑनलाईन प्रसिद्ध केली. ठीक आहे, आणि ती कुठची होते? तर चीनची. हे ध्यानात ठेवायचं. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 2. जगात कोरोनाची पहिली केस आढळलेली तारीख. आता जगामध्ये विचारलेली आहे, तर जगामध्ये कधी आढळला? तर 17 नोव्हेंबर 2019. ठीक आहे, ही तारीख तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3. जगातील पहिला कोरोना रुग्ण या देशात आढळला. तर जगातील पहिला कोरोना रुग्ण हा चीनमध्ये आढळला. ठीक आहे, आणि भूप्रदेशाच्या आकारानुसार चीन जगातील तिसरा किंवा चौथा सर्वात मोठा देश आहे. हा पॉईंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता आपण चीनबद्दल थोडक्यात माहिती बघूया. राजधानी कोणती आहे? तर बीजिंग. आणि सर्वात मोठे शहर शांघाय. त्यानंतर राष्ट्रप्रमुख कोण आहेत चीनचे? शी जिनपिंग. आणि पंतप्रधान ली कचियांग. ठीक आहे, हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला असं विचारलं एक्झाममध्ये की जगातील पहिला कोरोना रुग्ण चीनमधील या शहरात आढळला, म्हणजे कोणत्या शहरात आढळला, तर तो चीनमधील वुहान, हुबेई प्रांत, ठीक आहे, वुहानमध्ये सापडला. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. तर हे जे शहर आहे हे चीनमधील मध्य चीनमधील सर्वात मोठे शहर आहे. बघा तुम्ही, हे इथं मॅपमध्ये दाखवलेलं आहे, हुबेई प्रांत. ठीक आहे, त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5. भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर भारतामध्ये पहिला कोरोना रुग्ण हा 30 जानेवारी 2020ला आढळला. हा IMP क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6. देशातील पहिला कोरोना रुग्ण कोणत्या राज्यात आढळला? तर तो केरळमध्ये. आणि कधी? 30 जानेवारी 2020. हे लक्षात ठेवा, ही तारीख लक्षात ठेवा. आणि सर्वात प्रथम केरळमध्ये. केरळची राजधानी तिरुअनंतपुरम. राज्यपाल कोण आहेत? आरिफ मोहम्मद खान. त्यानंतर मुख्यमंत्री कोण आहेत केरळचे? तर पिनाराई विजयन. हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. देशातील कोणत्या राज्यात कोरोनामुळे पहिला बळी गेला? तर कर्नाटकमध्ये कोरोनामुळे पहिला बळी गेला. कर्नाटकमधील कलबुर्गी. कलबुर्गीला काय म्हणतात? गुलबर्गा. ऑफिशियली नोन एज कलबुर्गी. ठीक आहे, याला ऑफिशियली काय म्हणतात? कलबुर्गी असे म्हणतात. आणि दुसरं नाव काय? गुलबर्गा. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्रामध्ये पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर 9 मार्च 2020ला पहिला रुग्ण महाराष्ट्रामध्ये आढळला. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतो. आणि जगामध्ये कधी आढळला? तर 17 नोव्हेंबर 2019ला. भारतामध्ये कधी कधी आढळला? 30 जानेवारी 2020ला. आणि महाराष्ट्रामध्ये 9 मार्च 2020ला. ह्या 3 तारखा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 9. महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी कोणत्या शहरातील रुग्ण ठरला? तर तो मुंबईमधील पहिला कोरोनाचा बळी ठरला. ठीक आहे, महाराष्ट्रामधील. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. चीनमध्ये कोविड-19ची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय? तर त्यांचं नाव आहे प्रीती महेश्वरी. काय नाव आहे? प्रीती महेश्वरी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. कोरोनाची सर्वसामान्य लक्षणे. तर जी सर्वसामान्य लक्षणे आहेत ती आहेत ताप आणि कोरडा खोकला. तसेच दुसरी सुद्धा लक्षणं आहेत, पण ही सर्वसामान्य लक्षणे आहेत. दुसरी लक्षणं जर सांगायची झाली तर
हेडेक म्हणजेच काय डोकेदुखी, तसेच वीकनेस भरपूर येतो यामध्ये आणि टेम्परेचर खूप जास्त वाढले जाते. ठीक आहे, तर ही याची लक्षणं आहेत. त्यानंतरचं बघा प्रश्न क्रमांक 12. भारतासोबत सीमेवर कोरोना व्हायरस स्क्रीनिंग डिव्हाइस स्थापित करणारा देश. हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर कोणता आहे? म्यानमार. ठीक आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही. आता म्यानमारबद्दल आपण थोडं बघूया. तर म्यानमारचं जे अधिकृत नाव आहे ते काय? बर्मियस आहे. आणि जुने नाव काय? बर्मा, ब्रह्मदेश. ठीक आहे, आणि हा आग्नेय आशियातील एक देश आहे. तुम्ही या मॅपमध्ये बघू शकता. भारतामधल्या मणिपूर राज्याला या देशाची सीमा लागलेली आहे. ठीक आहे, बघा इथं. तर बघा, भारतामधून पासपोर्ट शिवाय भारतीय नागरिकाला भारताबाहेर जाता येत नाही असे जे थोडेच देश आहेत त्यापैकी एक म्हणजे बर्मा. बर्मा म्हणजे ब्रह्मदेश, म्हणजेच काय? म्यानमार. हे मी तुम्हाला आधी सांगितलं. आणि या सीमेवरून देशात चक्क चालत जाता येते, म्हणजेच पासपोर्टची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, तर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. तर अशाच प्रकारचे जे प्रश्न आहेत ते मी तुमचे यामध्ये घेणार आहे, म्हणजेच तुम्हाला एक्झाममध्ये कोणत्याही प्रश्नाचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि जेवढे जास्त प्रश्न मला घेता येतील मी तेवढा जास्त घेण्याचा प्रयत्न करते. तसेच जी आपण सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे तर ती सिरीजसुद्धा मी कंटिन्यू करणार आहे. पण जे महत्त्वाचे टॉपिक आहेत तर त्यावरती सुद्धा मी तुमचे व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही सर्व व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि छान अभ्यास करा, म्हणजे यावेळेस ही जी पोस्ट आहे ही निघालीच पाहिजे. ठीक आहे, असं समजून तुम्ही अभ्यास करा. आणि जेही विद्यार्थी आमच्या चॅनलवरती नवीन असतील आणि ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तसेच आमची जी टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि टेलिग्राम चॅनलवरती दररोज क्विज घेण्यात येते, तर तिथे सुद्धा तुमची भरपूर प्रॅक्टिस होईल. तसेच एक डिस्कशन ग्रुप म्हणून ग्रुप केलेला आहे, तर तो सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही मला तिथे सुद्धा विचारू शकता, तसेच कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. ठीक आहे, तर बघा आता पुढचा प्रश्न काय? प्रश्न क्रमांक 13. देशातील पहिले कोरोनाला समर्पित कोविड सेंटर. आता देशातील विचारलेले आहे तर ते कुठे आहे? मुंबई. रिलायन्सद्वारा सुरुवात. कोणाद्वारे सुरुवात झालेली आहे? तर रिलायन्सद्वारे. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक 14. गंभीर असलेल्या कोविड-19 रुग्णावर कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपी सुरू करणारे पहिले राज्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे केरळ. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता नेमकी थेरपी कशी आहे? तर बघा तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे, तर या इमेजवरून तुमच्या लक्षात येईल. आता जर एखादा विषाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो तर त्या विषाणू विरुद्ध लढण्यासाठी आपलं जे शरीर आहे हे काय तयार करते? प्रोटीन्स तयार करते. ठीक आहे, आणि त्या प्रोटीन्सलाच काय म्हणतात? अँटीबॉडीज असे म्हणतात. काय म्हणतात? अँटीबॉडीज. लक्षात ठेवा. आणि ज्या व्यक्तीला संक्रमण झालेलं आहे ती व्यक्ती जर पुरेशा प्रमाणात अँटीबॉडी तयार करू शकली तर ती व्यक्ती किंवा तो रुग्ण त्या विषाणू विरुद्ध लढण्यात यशस्वी होतो. पण जी व्यक्ती ही अँटीबॉडी तयार करू शकत नाही तर त्या व्यक्तीची जी प्रतिकारशक्ती आहे ही खूप कमी झालेली असते. तर जी व्यक्ती अँटीबॉडी तयार करू शकते तर या व्यक्तीचा जो प्लाझ्मा आहे तर तो जो व्यक्ती संक्रमित झालेला आहे त्या व्यक्तीला या व्यक्तीचा प्लाझ्मा देण्यात येतो. म्हणजेच काय? यालाच काय म्हणतात? कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपी असे म्हणतात. ठीक आहे, म्हणजेच काय? तर जो निरोगी व्यक्ती आहे त्याच्या शरीरातील किंवा त्याच्या रक्तातील प्लाझ्मा वेगळा करून तो संक्रमित व्यक्तीकडे हस्तांतरित करणे, याला काय म्हणतात? कन्व्हेलेसेंट प्लाझ्मा थेरपी. हे लक्षात ठेवा. तुम्हाला इमेजवरून सुद्धा लवकर लक्षात येईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. कोविड-19 रुग्णावर उपचार करण्यासाठी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी एकत्रित करणारे पहिले राज्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा. ठीक आहे, आयुर्वेद आणि ॲलोपॅथी एकत्र करणारे राज्य गोवा. त्यानंतर बघा गोव्याचे जे सीएम आहेत ते कोण आहेत? प्रमोद सावंत. ठीक आहे, आणि हे 13वे सीएम आहेत. त्यानंतर गव्हर्नर म्हणजेच राज्यपाल कोण आहेत? तर सत्यपाल मलिक. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16. कोविड-19ची पूल टेस्टिंग सुरू करणारे पहिले राज्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. कोणतं आहे? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ आणि गव्हर्नर आनंदीबेन पटेल. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. कोविड-19 साठी रॅपिड टेस्टिंग घेणारे पहिले राज्य. तर या प्रश्नाचं उत्तर आहे राजस्थान. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर रॅपिडचा आर आणि राजस्थानचा आर. ठीक आहे, रॅपिड टेस्टिंग घेणारे पहिले राज्य कोणते? तर राजस्थान.
राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत? अशोक गेहलोत, ठीक आहे. आणि त्यानंतर राज्यपाल कलराज मिश्र, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. आभासी कोर्टाची म्हणजेच काय, व्हर्च्युअल कोर्ट्स इन हाऊस सुविधा पुरविणारे पहिले राज्य कोणते? तर ते आहे उत्तर प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. कोविड-19 साठी मूल्यांकन साधन सुरू करणारे पहिले राज्य? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा, ठीक आहे. तर गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यपाल आहेत ते आपण आधीच्या प्रश्नामध्ये घेतलेले आहेत, ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20. कोविड-19 मॉनिटरिंग सिस्टम या देशातील पहिल्या वास्तविक आरोग्य पाळत ठेवणाऱ्या प्लॅटफॉर्मची सुरुवात करणारे राज्य? तर ते कोणतं राज्य आहे? तेलंगणा. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, तसेच राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन, ठीक आहे. हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झाममध्ये मुख्यमंत्री सुद्धा विचारू शकतात, कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, तसेच राज्यपाल सुद्धा विचारू शकतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21. प्राण्यांसाठी देशातील पहिले अलगीकरण म्हणजेच काय, क्वारंटाईन सुविधा असलेले ठिकाण, ठीक आहे. इथे मिस्टेक झालेली थोडी, इथे सुविधा पाहिजे. तर सुविधा असलेले ठिकाण कोणते? जिम कॉर्बेट. कोणतं? जिम कॉर्बेट. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. कोविड-19 साठी प्लाझ्मा थेरपी उपचार यशस्वीरित्या सुरू करणारे देशातील पहिले शासकीय रुग्णालय? तर ते कोणते? किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, लखनौ. प्लाझ्मा थेरपी उपचार यशस्वीरित्या सुरू करणारे देशातील पहिले शासकीय रुग्णालय, ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23. कोविड-19 चे दुसऱ्यांदा संक्रमण झाल्यामुळे निधन झाल्याची पहिली घटना कोणत्या देशात समोर आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे नेदरलँड्स. या देशात ही अशी केस आढळून आली पहिल्यांदा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 24. 2 कोटी कोविड-19च्या चाचण्या पूर्ण करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशचे सीएम आणि राज्यपाल आपण आधीच्या प्रश्नामध्ये घेतलेला आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 25. कोविड-19 म्हणजेच काय, कोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यामुळे आपली आर्थिक बाजारपेठ बंद करणारा पहिला देश कोणता? तर तो आहे फिलिपिन्स. हा देश आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26. कोणत्या आशियाई देशाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य आणीबाणी घोषित केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जपान या देशाने. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. कोविड-19 संबंधित खाजगी क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्था यांच्यात समन्वय साधण्यासाठी सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अमिताभ कांत यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. कोरोना व्हायरस उपचार प्रवेग कार्यक्रम म्हणजेच काय, CTAP कोणत्या संस्थेने सुरू केला? तर जागतिक आरोग्य संघटना या संस्थेने सुरू केला, म्हणजेच काय WHO. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. रेल्वेने कोविड-19 रुग्णासाठी कोणत्या शहरात आयसोलेशन कोच लावले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली या शहरात आयसोलेशन कोच लावले, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. कोणत्या राज्याने कोविड-19 निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे गोवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. कोणती बँक संसर्गजन्य कोरोना व्हायरसमुळे प्रभावित व्यवसायांना निधी पुरवण्यासाठी कोविड-19 आपत्कालीन क्रेडिट लाईन म्हणजे CECL सुरू करणारी पहिली बँक ठरली? तर ती कोणती आहे? भारतीय स्टेट बँक म्हणजेच SBI, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. मुख्यमंत्री कोविड-19 योद्धा कल्याण योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली? तर मध्य प्रदेशने, ठीक आहे. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 33. कोविड-19 कंटेनमेंट झोनमध्ये डोअर टू डोअर सर्वेसाठी कोणत्या सरकारने असेस कोरोना हे ॲप विकसित केले? तर दिल्ली, ठीक आहे. या सरकारने हे ॲप विकसित केले.
त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 34, कोविड-19ची रॅपिड टेस्टिंग करणारे पहिले भारतीय राज्य कोणते? तर राजस्थान. ठीक आहे, हा प्रश्न रिपीट झालेला आहे, आधी सुद्धा हा प्रश्न आपण घेतलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 35, कोणत्या अनुवांशिक आणि मायक्रोबायोम टेस्टिंग फर्मने कोविड-19 साठी भारताची पहिली होम स्क्रीनिंग टेस्ट किट सुरू केली? तर बायोन या फर्मने कोविड-19 साठी भारताची पहिली होम स्क्रीनिंग टेस्ट किट सुरू केली. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 36, ब्रेक द कोरोना चेन हे सामाजिक जनजागृती अभियान कोणत्या संस्थेने सुरू केले? तर भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था या संस्थेने ब्रेक द कोरोना चेन हे सामाजिक जनजागृती अभियान सुरू केले. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 37, सॅनिटायझर टनल स्थापित करणारे देशातील पहिले रेल्वे स्थानक कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कालुपूर. आणि कुठेल ते? अहमदाबाद मधले. ठीक आहे, अहमदाबाद मधील कालुपूर या ठिकाणी सॅनिटायझर टनल स्थापित करण्यात आले. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38, कोविड-19चा मुकाबला करण्यासाठी कोणत्या राज्याने कोविड केअर ॲप सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश या राज्याने कोविड केअर ॲप सुरू केले. हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 39, कोणत्या बँकेने कोविड-19चा विमा पॉलिसी सुविधा सुरू केली? तर एअरटेल पेमेंट्स बँक या बँकेने कोविड-19 विमा पॉलिसी चालू केली. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40, कोणत्या राज्य पोलिसांकडून विलगीकरण केलेल्या लोकांसाठी रक्षा सर्व ॲपची निर्मिती करण्यात आली? तर छत्तीसगड राज्याकडून या ॲपची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 41, कोणत्या कंपनीने कोरोना विषाणू विमा पॉलिसी कोरोना केअर सुरू केले? तर फोनपे या कंपनीने हे कोरोना केअर सुरू केले, ही पॉलिसी सुरू केली. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 42, कोरोना विषाणूचा पाठलाग करायचा या उद्देशाने कोणत्या राज्याने चेस दी व्हायरस ही शोध मोहीम राबवली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. हा प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 43, कोरोनाशी संबंधित अधिकृत आणि खात्रीशीर माहिती नागरिकांना देण्यासाठी राज्य सरकारने कोणते संकेतस्थळ सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाइन्फो कोरोना हे संकेतस्थळ सुरू केले, महाइन्फो कोरोना. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 44, कोणत्या राज्याने कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी आप्तमित्र हेल्पलाईन आणि मोबाईल ॲप सुरू केले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 45, कोणता देश जगातील दुसऱ्या क्रमांकाचा वैयक्तिक संरक्षण उपकरण म्हणजेच काय PPE याला PPE किट असे म्हणतात, म्हणजेच काय पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट उत्पादक देश बनला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. दुसऱ्या क्रमांकाचा कोणता आहे? भारत. आणि पहिल्या क्रमांकाचा कोणता आहे? चीन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 46, कोविड-19 महामारी दरम्यान आपल्या लोकांना विनामूल्य आणि कॅशलेस विमा संरक्षण प्रदान करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे महाराष्ट्र. हा प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47, कोणते राज्य 1,00,000 कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्ण संख्येचा टप्पा पार करणारे देशातील पहिले राज्य ठरले? तर ते आहे महाराष्ट्र. हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 48, कोरोना व्हायरससाठी पुलिंग चाचणी सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते उत्तर प्रदेश. नंतर प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 49, प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली. प्रश्न क्रमांक 50, कोविड-19 साठी रेल्वे आयसोलेशनचा वापर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 51, कोरोना व्हायरस महामारी दरम्यान क्रूज प्रवास सुरू करणारा पहिला देश कोणता? तर तो आहे तैवान.
प्रश्न क्रमांक 52, कोरोना महामारीच्या काळात अर्थसंकल्प अधिवेशन सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर ते आहे आंध्र प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 53, कोविड-19 साठी स्वमूल्यांकन साधन म्हणजेच काय, सेल्फ असेसमेंट टूल सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे गोवा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 54, फेब्रुवारी 2020 मध्ये कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाविषयी इशारा देणारे चीनी डॉक्टर कोरोना आजाराने मरण पावले त्यांचे नाव काय होते? तर त्यांचे नाव आहे ली वेनलियांग. ठीक आहे, यांनी कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाविषयी इशारा दिला होता आणि कुठचे होते? चीनचे, आणि चीनी डॉक्टर होते. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 55, भारताच्या कोरोना ट्रॅकिंग मोबाईल ॲप आरोग्य सेतू या ॲपमध्ये एक त्रुटी आढळली आहे, ज्यामुळे 9 कोटी वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात आली, असा दावा एका फ्रेंच हॅकरने केला आहे. त्याचे नाव काय आहे? तर या हॅकरचं नाव आहे रॉबर्ट बाप्टिस्टे. ठीक आहे, काय आहे? रॉबर्ट बाप्टिस्टे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 56, एका अहवालानुसार कोरोनाच्या छायेत कोणत्या देशात सर्वाधिक बालकांचा जन्म होणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 57, कोरोना संकटावर मात करणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला आहे? तर हा न्यूझीलंड. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58, कोणता देश कोरोनावर नियंत्रण मिळवणारा पहिला युरोपियन देश ठरला आहे? तर तो आहे स्लोवेनिया. हा जो देश आहे हा पहिला कोरोनावर नियंत्रण मिळवणारा युरोपियन देश ठरला आहे. ठीक आहे, कोणता? युरोपियन. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 59, कोरोना विषाणूचा संसर्ग संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने डोअर टू डोअर पाळत ठेवण्यासाठी घर घर निगराणी हे मोबाईल ॲप कोणत्या राज्याने सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पंजाब या राज्याने सुरू केला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 60, कोरोनाग्रस्त देशांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कोणत्या संघटनेने कोरोना बॉन्ड हा सामूहिक कर्ज बॉन्ड जाहीर केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे युरोपियन युनियन. यांनी कोरोनाग्रस्त देशांना आर्थिक दिलासा देण्यासाठी हा बॉन्ड जाहीर केलेला आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे जे कोरोनावरती प्रश्न आहेत हे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात. आशा करते की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आणि या व्हिडिओमध्ये जे प्रश्न मी कोरोनावरती घेतलेले नाही आहेत किंवा काही प्रश्न राहिले असतील तर ते मी कोरोनाच्या पार्ट 2 मध्ये घेणार आहे. म्हणजेच तुमचे आतापर्यंत जे कोरोनावर प्रश्न निर्माण झालेले आहेत तर ते तुमचे सर्व प्रश्न या 2 लेक्चरमध्ये कव्हर होऊन जातील. ठीक आहे. आणि जर तुम्हाला आजचं हे लेक्चर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जे विद्यार्थी नवीन असतील आमच्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि जर लेक्चर आवडलं असेल तर नक्की लाईक करा. भेटूया आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे.